Jamie. And some of you might know J. El Cantare. Don't know? J. El Cantare. Okay. So, Jamie. So, I'd like to say thank you to President Bobby and all here, your presence. And I'd like to say congratulations all of you here for training. And I'd like to congratulate all of you here to join here. मी सर्वप्रथम पूज्यवतेजी प्रज्ञाबोधी वतेजी यांचं मी आभार व्यक्त करतो आणि इथे जमलेले सर्व भिक्षुसंघ यांचं पण मी आभार व्यक्त करतो आणि जे सामने झाले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपण सर्व जे उपासिका इथे आज आला तर मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आज या कार्यक्रमात इथे आला. So, I'd like to introduce about Happy Science. I'm Happy Science monk for 25 years. आता हे हॅपी सायन्स काय त्याच्याबद्दल थोडक्यात बोलते. So, please, here, yeah, please. सर्वप्रथम मी हॅपी सायन्स काय सांगू इच्छितो तुम्हा सर्वांना. जसं की पूज्य भंतेजींनी सांगितलं की एका वर्षापूर्वी भंतेजी आम्ही जपानमध्ये गेलो होतो आणि तुम्हा सर्वांना आपल्या सर्वांना एक अभिमानाची बाब ही आहे की पूज्य भंतेजी हे एकमेव भंतेजी आहे महाराष्ट्रामधनं जे जपानमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. ते काही मोठ्या शहरातले भंतेजी नाही आहे, परंतु त्यांचं कर्तृत्व त्यांचं काम बघून जपान आमच्या संस्थेने म्हणजे हॅपी सायन्सने त्यांना जपानला निमंत्रण केलं आणि 1 महिना भंतेजी तिथे वावरले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं तिथं जाण्यात आलं. त्यामुळे भंतेजी तिथे आल्याबद्दल मी तिथं पुन्हा एकदा मला आभार व्यक्त करतो. आणि हॅपी सायन्स जसं की भंतेजी तुम्हाला आपण सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे भंतेजींचे चिवर असतात. कसं आहे की एखादी संस्कृती आज आपण जर 20 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर आपण जर शहरापासून दूर गेलो किंवा ह्या ठिकाणापासून दूर गेलो तर भाषा बदलेल, पक्वान बदलेल, राहणीमान बदलेल किंवा लग्नाचे काही संस्कार असतात ते बदलतात, बोली भाषा बदलतात. तसा बुद्ध धम्म हा भारतातनं जपानमध्ये गेला तर तिथल्या वेगवेगळ्या संस्कृतीमधनं वेगवेगळ्या देशाच्या संस्कृतीमधनं होत मिक्सअप होत गेला.